नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 72. आपण मागच्या भागात पाहिले की मेघाला पाहून मोर आनंदित होतो तसा सध्या श्रीकृष्णाच्या उपदेशामुळे अर्जुन हा फारच आनंदित झाला आहे. त्यामुळे तो आता विचारतो, आत्मबोध ज्याला झाला आहे अशा साधू पुरुषांची लक्षणे कोणती? असा साधू कोणते साधन केले असता गुणरहित झाला आहे, पण एका अर्थाने गुणातीत आहे हे म्हणणे खोटे आहे आणि एका अर्थाने हे म्हणणे खरेही आहे, असे या संदर्भात श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. असा साधू ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी प्रारब्धामुळे गुणांची लक्षणे दिसून येतात. अशा साधू ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी प्रारब्धामुळे गुणांची काही लक्षणे दिसून येतात, म्हणून तो गुणातीत नाही व गुणच गुणांच्या ठिकाणी वर्तन किंवा नर्तन करतात व माझ्या आत्मबोधाशी किंवा माझ्याशी त्याचा काहीच संबंध नाही असा ज्याचा दृढ समज आहे, असा साधू म्हणून तो गुणातीत ठरतो, म्हणजेच गुणांचा साक्षी ठरतो. तो आपल्या स्वरूपाला विसरत नाही. मी कर्म करणारा किंवा मी कर्म न करणारा असा अहंकार त्याच्या ठिकाणी नसतो. आपण सत्वगुणी आहोत म्हणजे फार मोठे सुविद्य आहोत याचा त्याला हर्ष किंवा खेद नसतो. एखाद्या वेळी तमोगुण वाढला किंवा अविवेक बळावला तरी त्याचे याला काहीच वाटत नाही. त्यामुळे तो दुःखी कष्टी होत नाही, पश्चाताप दग्ध होत नाही व परत आत्मज्ञानाची इच्छा ही पण बाळगत नाही. सूर्याला सकाळ, माध्यान्ह काळ आणि संध्याकाळ सारखीच असतात, तसा या बाबतीत तो निश्चळ असतो. पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाड न धरी, पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाड न धरी, म्हणजेच तिन्ही काळाची गणना नाही जेवी तपना तैसा असे. म्हणजे प्रारब्धानुसार मोह किंवा अविवेक उत्पन्न झाला तरी याला आत्मज्ञान सोडत नाही आणि तोही आत्मज्ञानाला सोडत नाही. समुद्र पावसाने भरला जात नाही किंवा उष्णतेने उपसला जात नाही. हिमालय थंडीने थरथर कापत नाही. सूर्यप्रकाशाचे कंपन मृगजळ म्हणून दिसते, तसे हा ज्ञानी आपल्या प्रारब्धामुळे आलेल्या मोह, अविवेक इत्यादी अशा अज्ञानजन्य संस्काराविषयी उदासीन असतो. वाटसरू रात्री पुरताच धर्मशाळेचा आश्रय घेतो, तसा हा ज्ञानी आपण देहरूपी गावात काही काळापुरते वस्तीला आलो आहोत असे समजतो. रणभूमीला कोण जिंकला कोण हारला यात काहीही रस नसतो. जागे असलेल्याला स्वप्न पडत नाही, तसा ज्ञानी गुणांनी कधीही बद्ध होत नाही. कठपुतळ्याच्या नाचाकडे जसा सभ्य माणूस निर्विकारपणे किंवा मिथ्यत्वाने पाहतो, तसा ज्ञानी आपल्या स्वतःच्या गुणदोषाकडे पाहतो. माझ्या सत्तेवरच या सर्व 3 गुणांच्या गमजा चालू आहेत
मी पाठिंबा काढला तर यांचे काही खरे नाही हे ज्ञानी माणूस स्पष्ट जाणतो. एकदा ज्ञानदृष्टी आली की चराचर विश्वात आत बाहेर माझ्याशिवाय काहीच नाही असा स्पष्ट बोध त्याला होतो. जसे वस्त्रामध्ये सर्वीकडे सूतच सूत असते. पण भेददृष्टी आली की अनायसे सुखदुःखे चिटकतात. देहाभिमान दृढ होतो म्हणजे कोंडा घेतला जातो आणि आत्मज्ञानाचे ज्ञानरूपी धान्य बाहेर फेकल्या जाते. पण ज्ञानी असे करत नाही. आत्मरूप झालेला ज्ञानी सुखदुःखी हर्षखेद इत्यादी द्वंद्व म्हणून त्यांच्याकडे पाहतच नाही. रात्र व सकाळ याविषयी खांबाला जसे काहीच नाही किंवा गाढ झोपलेल्याच्या एका बाजूला साप बसला आणि दुसऱ्या बाजूला अर्धनग्न उर्वशी झोपली तरी गाढ झोपलेला आपल्याच निद्रानंदात मग्न असतो. तसा ज्ञानी आपल्या आत्मस्वरूपाच्या आनंदात मग्न असतो. पै निद्रिताचेनि अंगेसी साप तैशी उर्विशी देवी स्वरूपावस्था सरिसी देही द्वंद्वे. तो शेण शेण म्हणून पाहत नाही, रत्न रत्न म्हणून पाहत नाही. त्याची अशी ही समबुद्धी कधीच विषम होत नाही. राखोंडी जळतही नाही आणि विझत पण नाही. कारण विझण्याकरता अगोदर ती जळाली तर पाहिजे. बरे असो, आता पुढे. तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकदा का चित्त स्थिर झाले की असे समत्व आपोआप येते व सुखदुःखाची द्वंद्वे सारखीच लेखली जातात. म्हणून अशा ज्ञानी पुरुषाला शेण किंवा सोने, रत्न किंवा गारगोटी यात फरक वाटत नाही. स्वर्ग मिळाला काय किंवा अचानक वाघाने अंगावर झडप घातली काय, या दोन्ही गोष्टी तो आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्थिर असल्यामुळे सारखेच पाहतो. ज्याप्रमाणे एकदा प्राणास मुकलेले परत जिवंत होत नाही किंवा मरतही नाही, जळालेले बी उगवत नाही, तशी एकदा ब्रह्मरूप झालेली बुद्धी म्हणजे समत्व पावली की ती कधीही विषम होत नाही. राखोंडी जळत नाही आणि विजती नाही, फक्त धुसमुसते. तसा हा निंदास्तुतीने न आनंदता किंवा दुःखी न होता स्थिरच राहतो. पै निद्रीच्या चेनी अंगेसी साप तैसी उर्विशी देवी स्वरूपावस्था सरिसी देही द्वंद्वे. सूर्य रात्र व दिवस जाणत नाही, तसे याला कोणी ईश्वर म्हणून पूजले किंवा चोर म्हणून ठोकले किंवा बैल हत्ती इत्यादी लवाजमाने वेढलेला राजा बनवला किंवा तरी त्याच्या चित्तात कुठल्याही तऱ्हेची विषमता निर्माण होत नाही. ज्ञानाग्नीमध्ये हा आपली सर्व कर्मफळे जाळून भस्म करतो. इहलोकातील आणि परलोकातील एकाही विषय सुखाची ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणात इच्छा नसून तो केवळ प्रारब्धानुसार जे समोर येईल ते विषय उदासीनतेने भोगतो. अशा पुरुषाचे मन दगडासारखे असते. ते सुखीही होत नाही आणि दुःखीही होत नाही. त्याने काही करणे किंवा काही न करणे या दोन्ही गोष्टीचा त्याग केला असतो. सुखे नाशिणे पाषाण जेणे माने तैसे सांडी मांडी मने वर्जिली असे. तात्पर्य, ज्ञानी पुरुषाची अंतःकरण वृत्ती सम अशा परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर असल्यामुळे त्याच्या अंतःकरणात विषमता कधीच उत्पन्न होत नाही. त्याच्या शरीराचा व्यापार केवळ आणि केवळ प्रारब्धानुसार होऊन तो सदा सर्वदा त्याचा साक्षी असतो. अर्जुना, आता मी तुला असा उपाय सांगतो
ज्यामुळे सत्व रज तम या गुणांच्या पार जाता येते. त्यामुळे तू नीट लक्ष देऊन ऐक. अहम वृत्त्यांतर्गत चैतन्यास चिदाभास म्हणतात व बुद्धीपलीकडील चैतन्यास परब्रह्म म्हणतात. पण याचा संबंध कधीच तुटत नाही. हा चिदाभास किंवा अहमवृत्ती बुद्धीपलीकडील परब्रह्माशी ऐक्य जेव्हा करण्यात येते तेव्हा ही अहमवृत्ती बुद्धीची असली तरी या अहमवृत्तीमुळे वृत्तीगत चैतन्य साक्षी होऊन साक्षी रूपाने मी बुद्धी इत्यादी कार्याहून निराळा आहे असे ती जाणत असते. ही अहमवृत्ती प्रत्येक पुरुषाच्या ठिकाणी स्फुरत असून तिचे ज्ञानाने आत्मस्वरूपाशी ऐक्य केले की पुरुष ज्ञानी होतो व साक्षी राहून गुणातीत होतो. पण हे असे गुणातीत होणे हे अत्यंत गुणातीत होणे नसते. कारण साक्षीत्व म्हणजे मी असंख्य आहे, मी असंग आहे, मी गुणांच्या अतीत आहे असे जाणणे. हे जाणणे केवळ सात्विक वृत्तीमुळेच होते. म्हणून सत्वाचा काहीतरी परिणाम हा राहतोच. म्हणजे तो पुरुष अत्यंत गुणातीत होत नाही हे सिद्ध होते. त्याची गुणातीतता अपुरीच असते. आता कोणता असा उपाय आहे की ज्यामुळे ही अपुरी गुणातीतता राहणार नाही, पूर्ण गुणातीतता प्राप्त होईल? म्हणजे गुणातीत होण्याकरता, खऱ्या अर्थाने गुणातीत होण्याकरता सात्विक वृत्तीच्या उपाधीने उत्पन्न होणारी जाणीवही नाहीशी व्हायला पाहिजे. म्हणजेच खऱ्या अर्थाने गुणातीत होण्याकरता सात्विक वृत्तीच्या उपाधीने उत्पन्न होणारी जाणीवही नाहीशी व्हायला पाहिजे. हे केवळ सगुण म्हणजे नामरूपात्मक साकार त्रिगुणात्मक मायारहित सच्चिदानंदात्मक प्रत्ययाच्या प्रेमामुळेच शक्य होते व जाणीवेचा विसर पडतो. सत्वगुणाची उपाधी निशेष नाहीशी होऊन मनुष्य पूर्ण गुणातीत किंवा निर्विकल्प होतो. अर्जुना, माझ्याहून भिन्न न राहता माझ्याशी ऐक्याने जो एकरूप असतो तोच खरा गुणातीत असतो. म्हणून अर्जुना, मी कोण आहे, माझी भक्ती करणे म्हणजे नक्की काय करणे, याची लक्षणे कोणती, हे स्पष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. अर्जुना ऐक, रत्नावरील तेज किंवा कीड. रत्नावरील तेज जसे रत्नच असते त्याप्रमाणे माझे त्रिगुणात्मक मायारहित साकार नामरूपात्मक सच्चिदानंद स्वरूप सगुण रूप हे पूर्ण ब्रह्मच होय. श्री गुलाबराव महाराजांनी या साकार नामरूपात्मक प्रत्ययालाच अनध्यस्त विवर्त म्हटले आहे. तरी पार्था परी मी तव येत ऐसा रत्नी किळाओ जैसा रत्नचितो. तात्पर्य, सगुण आणि निर्गुण स्वरूप यात जो निराळेपणा आहे तो नामरूपासह षडगुणेश्वराचाच आहे. कारण निर्गुणाच्या ठिकाणी या षडगुणेचा अनुभव येत नाही, तो केवळ सगुण स्वरूपाच्या ठिकाणीच येतो. हे ऐश्वर्य अमर्याद असल्यामुळे माईक नसून स्वरूपभूत आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी कोणताही भेद नाही. म्हणून सगुण निर्गुण ही दोन्ही रूपे अभिन्न आहेत. म्हणून सगुण निर्गुण ही दोन्ही रूपे अभिन्न आहेत. रत्नाच्या तेजावरच त्याचे मूल्य ठरते. त्याप्रमाणे सगुणाच्या ठिकाणी स्वरूपभूत रूपाने प्रगट असणाऱ्या या षडगुण ऐश्वर्यावरूनच परब्रह्माचे निरुपमत्व अनुभवास येते. आणि तेजा व्यतिरिक्त जशी रत्न राहू शकत नाही त्याप्रमाणे ज्ञानाने परब्रह्माचा नाम रूप रहित असा निर्गुण अनुभव आला तरी भक्तीने किंवा प्रेमाने त्याच परब्रह्माचा सगुण साकार स्वरूपाने
आलेला अनुभव अनध्यस्त विवर्त रूपाने येत असल्यामुळे निर्गुण स्वरूपाला सोडून सगुण राहू शकत नाही असो. जसा पाण्याहून पातळपणा निराळा नाही, अवकाशाहून आकाश निराळे नाही, अवकाश म्हणजेच आकाश, गोडीहून साखर निराळी नसते, गोडी हीच साखर, ज्वाला म्हणजेच अग्नी, पाकळ्यांनाच कमल हे नाव आहे, वृक्ष म्हणजेच त्याच्या डहाळ्या, पाने, फुले, फळे इत्यादी होत. थंडी गोठली की तिचाच हिमालय होतो, दूध विरजले की ते दही होते. त्याप्रमाणे चंद्रबिंबावर साल नसल्यामुळे ते सोलावे लागत नाही. याप्रमाणे स्वरूपभूत रूपाने संपूर्ण विश्व मीच एक परमात्मा नटलो आहे, हे पक्के तू लक्षात ठेव. म्हणजेच परमेश्वराहून जगताचा भिन्न वस्तुत्वाने व उत्पत्ती, नाश व जड असा अज्ञानजन्य भ्रांत कल्पना सोडून देऊन संपूर्ण जगत हे सच्चिदानंद स्वरूपच आहे, याचे तू चिंतन कर. अर्जुना, तूप थिजले तरी तूप पातळ असले तरी तूप ते तूपच. बांगडीचे सोने न आटताही सोनेच असते. वस्त्राचे दोरे अलग अलग केले तरी ते दोरीच असतात. मातीचा घट पाण्यात विरघळू दिला नाही तरी तो खरे म्हणजे मातीच असतो. त्याप्रमाणे सर्व विश्वाचा लय करून माझे स्वरूप ग्रहण करावे अशी आवश्यकता नसून विश्व असतानाच विश्वाच्या निराळ्या परब्रह्माहून स्वतंत्र अशा वस्तुत्वाची कल्पना सोडून देऊन, म्हणजेच विश्व असतानाच नामरूपासह संपूर्ण विश्व मी आहे अशा प्रकारे अभेदाने मला जाणणे, यालाच अव्यभिचारी भक्ती म्हणतात. यालाच अन्वय सुद्धा म्हणतात. माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या इतर पदार्थाची सत्ता मानून, त्याचे अस्तित्व मानून भेद पाहणे हा व्यभिचार होय. म्हणूनच आपल्याहून मला भिन्न न पाहता माझ्यासह सर्व एक परमात्माच आहे अशा अभिन्नत्वाने मला जाणणे. हे अर्जुना, सोन्याला लागलेली सोन्याची टिकली सोन्याहून भिन्न नसते, त्याप्रमाणे आपल्याला माझ्याहून तू कधीही भिन्न समजू नको. पार्था, सोनयाची टीक सोन्याशी लागली देख, तैसा आपण ते आणिक मानावेना. तेजापासून निघालेले तेजाचे किरण तेजाचेच असतात. याप्रमाणे मी परमेश्वराचे ठिकाणीच आहे, त्याहून भिन्न नाही असे समज. जसे परमाणू पृथ्वीवरच असतात, बर्फाचे कण हिमालय पर्वतावरच असतात, त्याप्रमाणे अहम म्हणजे असलेपणा हा मज परमात्म स्वरूपाचे ठिकाणीच आहे असे अखंड पाहत जा. समुद्रावर उठलेला तरंग लहान असला तरी तो समुद्राहून निराळा होत नाही, मोठा असला तरी तो निराळा होत नाही. त्याप्रमाणे अहम हे स्फुरण परमेश्वराहून निराळे नाही, म्हणजे परमेश्वराचेच होय, पण ते मी माझे समजतो असे समजू नको. अशा प्रकारच्या अभेद दृष्टीला भक्ती म्हणतात. समुद्रावर उठलेला तरंग लहान असला तरी तो समुद्राहून निराळा होत नाही, मोठा असला तरी तो समुद्राहून निराळा होत नाही. त्याप्रमाणे अहम हे स्फुरण परमेश्वरावरून निराळे नाही, म्हणजे परमेश्वराचेच होय, पण ते स्फुरण मी माझे समजतो. त्याच्या ठिकाणी अहमता आणि ममता ठेवतो. परंतु तू असे करू नको, असे समजू नको. अशा प्रकारच्या अभेद दृष्टीला भक्ती म्हणतात. ऐसे निभा समरसे दृष्टी जय उल्हासे, ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो. हेच ज्ञान मार्गाचे खरे उत्तम फळ होय, किंवा योगाचे पण.
हे सार सर्वस्व होय. ज्याप्रमाणे समुद्रावर पाऊस पडत असता समुद्र व मेघ यांच्यामध्ये अखंड पाण्याची धार स्थापित होते, त्याप्रमाणे अर्जुना माझ्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाशीच अशी प्रचंड अखंड प्रेमवृत्ती असणे म्हणजे आपल्या मूळ शुद्ध स्वरूपाचे निरंतर स्मरण करणे होय. यालाच भक्ती म्हणतात. नुसत्या ज्ञानदशेतून प्रारब्धाने जसे व्युत्थान होते तसे प्रेमातून व्युत्थान होत नाही. अखंड धारेचा अर्थ नित्य अनुसंधान हाच आहे. सिंधू आणि जलधारा माझी लागली अखंड धारा, तैसी वृत्ती वीरा प्रवर्तेते. किंवा ज्याप्रमाणे विहिरीच्या तोंडाशी बाहेरील आकाशाचा सांधा जोडलेला नसतो तसा जीव हा परमपुरुष होय. प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत एक प्रकाशच प्रकाश प्रगट झालेला आहे. त्याप्रमाणे सोहम वृत्तीपासून परमेश्वरापर्यंत एका चैतन्य प्रकाशात शिवाय दुसरे काही नाही. तोच सर्व ठिकाणी प्रगट आहे. परस्पर ऐक्याने जी सोहम वृत्ती प्रगट होते ती पुढे पुढे तीच जाणीव नाहीशी करते. जसा समुद्रात मिठाचा खडा टाकला की तो आपोआप विरघळतो, त्याला विरघळावे लागत नाही. खडा विरला की आपल्या विरल्या या ऐक्य भावनेला तो धरत नाही. तसा जर तो धरत असेल तो विरल्या गेलाच नाही हे पक्के समजावे. गवत पूर्ण जाळून शेवटी अग्नीही विझतो, तसे ज्ञान हे पूर्ण भेदाचा नाश करून शेवटी आपणही नाहीसे होते. ज्ञानाने परमेश्वर सत्तेशी आपला अभेद संबंध आहे हे कळून आल्यावर भेदभावना नाहीशी होते व आपले मूळ स्वरूप असलेल्या आत्मस्वरूपावर म्हणजे आपल्या असणेपणावर प्रत्येकाचे प्रेम हे असतेच असते. कारण आपण नसावे असे कधीच कोणाला वाटत नाही ना. तरी जाळुनी तृण वन्नी विजे आपण, तैसे भेद नाशुनी जाण ज्ञान नुरे. मग मी संसाराच्या पलीकडे आहे असा जो व्यर्थच गवगवा असतो ते माझे पैलपण नाहीसे होते व त्यामुळे साहजिकच ऐलपण ही नाहीसे होऊन मूळचे जाणीवरहित जे ऐक्य आहे तेच जीव होऊन राहते. हे मूळचे ऐक्य जाणीवरहितच असते. कारण आपल्याला आपली जाणीव व आपण असा वेगळा अनुभव कधीच येत नाही. कारण जाणीवरहित का असते? कारण आपल्याला आपली जाणीव आणि आपण असा वेगळा अनुभव कधीच येत नाही. म्हणजे आपल्याला जाणणारा आपण असा प्रकार कधीच घडत नाही. म्हणजे आपली जाणीव ही जाणीवरहितच आहे हे सिद्ध आहे. अर्जुना अशा स्थितीत ऐक्य जाणविले जात नाही तिथे गुणांना जिंकण्याची काय गोष्ट? अर्जुना फार काय सांगू, अशा दशेलाच ब्रह्म असे म्हणतात. अशी ही ब्रह्मता ही एखाद्या प्रतिरोतीसारखी असते आणि ती नित्य माझ्याशी आपल्या मूळच्या एकरूपतेने असलेल्यांच्या जवळ निरंतर राहते. माझे पैलपण जाये, भक्त हे ऐलपण ठाये. अनादि ऐक्य जे आहे तेच निवडे. भक्त जो माझ्या जगी, हे ब्रह्मवता तया लागी पतिव्रता. जे पाणी खळखळ करीत गंगेच्या प्रवाहाच्या रूपाने वाहते, त्याची खळखळ बंद होण्याकरता जशी समुद्राशी मिळणे या एका गती वाचून दुसरी गती नाही, त्याप्रमाणे ज्ञानाने जर अभेद दृष्टी आली व त्रिगुणात्मक मायारहित एकसंघ साकार सगुण सच्चिदानंदात्मक प्रत्यय आला की सर्व गजबज थांबते आणि असा पुरुष जणू ब्रह्मता रूप मुखट्यावरील असा मनुष्य जणू ब्रह्मता रूप मुकुटावरील मुख्यमणी होय. अर्जुना, या ब्रह्मत्वाला सायुज्यता असेही दुसरे नाव आहे.
ह्यालाच चौथा पुरुषार्थ असेही म्हणतात. चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष. अर्जुना, यावरून तुला असे वाटेल की अशा प्रकारची सगुण भक्ती ही ब्रह्मप्राप्त्याची पहिली पायरी आहे आणि हे सगुण स्वरूप साधन रूप आहे असाही तुला भ्रम होईल, पण तसे वाटू देऊ नको. हे सगुण स्वरूप साधन रूप आहे असाही तुला भ्रम होईल, म्हणजे साधनाने प्राप्त होते असा तुला भ्रम होईल, पण तसे वाटू देऊ नकोस. कारण माझे त्रिगुणात्मक मायारहित पृथक पृथक नसलेले एकसंघ म्हणूनच निराकार नामरूपात्मक सगुण प्रत्यय हा पूर्ण ब्रह्मस्वरूपच आहे. अशा प्रकारे अर्जुना, ब्रह्म नावाचा तात्पर्य अर्थ मीच आहे या सर्व शब्दांनी मीच संबोधल्या जात असतो. ज्याप्रमाणे चंद्रमंडळ आणि चंद्र हे दोन नाहीत, त्याप्रमाणे माझ्याहून ब्रह्म आणि ब्रह्माहून मी यत्किंचितही अलग नाही, असे अर्जुना तू मनात पक्के ठरव. पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नव्हती सुवर्मा, तैसा मज आणि ब्रह्मा भेद नाही. जे परब्रह्म नित्य आहे, अविकारी आहे, कशानेही झाकले गेले नाही, असे धर्मरूप, सुखरूप, अमर्याद, अद्वितीय म्हणजे दुसऱ्या वाचून केवळ केवळ एकटे आहे. अगाजे निष्कंप अनावृत्त धर्मरूप, सुख जे जे उमप अद्वितीय. विवेकवृत्ती आपले जड चैतन्याच्या निवाड्याचे काम करून शेवटी तेथेच स्थिर होते, जे सर्व सारांचे असीम सारभूत आहे. हे सर्व ऐकून धृतराष्ट्र जरा रागावून संजयाला म्हणाला, हे तुला सर्व सांगायला कोणी सांगितले? जे मी तुला कधी विचारलेच नाही ते मला तू व्यर्थ का सांगतोस? या क्षणी माझ्या अंतःकरणात जो प्रश्न आहे तो मात्र तू सोडव ना, तिकडे तर तो दुर्लक्ष करतो. अरे, विजयाची गुढी कोणाकडे उभारली जाईल तेवढे तर सांग ना तू. विजयाची गुढी कोणाकडे उभारली जाईल तेवढेच सांग, बाकीच्या व्यर्थ गोष्टी सांगू नको. हे ऐकून संजयाच्या मनात फार आश्चर्य झाले. तो म्हणाला, अर्थात मनातल्या मनात, अरे रे रे, भगवंतांनी रसभरीत निरूपण केले, पण याला ते सुदैवाने प्राप्त झाले. पण याचे तर सुदैवाशी जन्मजात वैर आहे. पण तरी पण भगवान कृष्ण धृतराष्ट्रावरही कृपा करो आणि त्याच्या ठिकाणी पण विवेक उत्पन्न हो आणि त्याचा पण अविवेकरूपी महारोग नाहीसा हो. तरी कृपाळू तो तुष्टो, यया विवेक हा भेटो, मोहाचा फिटो महारोग. असा मनात विचार करून जेव्हा संजय विचार करू लागला, तेव्हा त्याच्या मनात आनंदाचा पूर आला आणि त्याच उत्साहात भगवान पुढे काय बोलले ते तो सांगणार आहे. श्री निवृत्तीनाथाचे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना असे म्हणतात, भगवंताच्या बोलण्यातील मुख्य भावार्थ मी तुमच्या अंतःकरणात उतरवीन. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात की श्रीकृष्ण भगवानांच्या बोलण्यातील मुख्य भावार्थ मी तुमच्या अंतःकरणात उतरवील, फक्त आणि फक्त तुम्ही अवधान द्या. तया अक्षरा आतील भाव, पावविल मी तुमचा ठाव, ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. नमस्कार.